अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आज आपला विषय आहे दत्त जयंतीपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे. दत्त जयंती 20 तारखेपासनं गुरुचरित्र पारायणचं सुरुवात होत आहे. दत्त जयंती आहे 26ला. तर हे दत्त जयंती सप्ताहामध्ये जर आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायला जमत नसेल तर तुम्ही गुरुचरित्रामधला हा एक अध्याय वाचला तर तुम्हाला पूर्ण गुरुचरित्र वाचण्याचे पुण्य प्राप्त होणार आहे. हा गुरुचरित्र वाचण्याचे खूप काही कडक नियम आहेत आणि ते नियम आपल्याला जर पाळत नसाल तर ते गुरुचरित्र वाचण्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत नाही. आणि गुरुचरित्रेचे नियम खूप असतात आणि परान्न वर्ज्य असतं आणि भूमिशयन करायचं असतं, नॉनव्हेज वर्ज्य असतं, त्याचबरोबर दुसऱ्याच्या हाताचं खाऊ नये. जर आपल्याला घरामध्ये कुणाचं मासिक धर्म असेल तरीही आपल्याला गुरुचरित्र वाचायला जमत नाही. आणि समजा आपण गुरुचरित्र वाचायला बसला तर अचानक अडचण आली तर आपल्याला ते खंड पाडायला सुद्धा जमत नाही. तर अशी काही अडचणी असतात की आपल्याला गुरुचरित्र वाचण्यासाठी आपल्याला हे अडथळे कारणीभूत ठरत असतात. मग आपल्या मनामध्ये गुरुचरित्र वाचायची इच्छा आहे आणि खूप आपल्याला गुरूंची सेवा करायची इच्छा आहे, मनामध्ये भाव आहे. अशा वेळेस आपल्याला पूर्ण गुरुचरित्र वाचण्याचं पुण्य प्राप्त होण्यासाठी आणि त्या गुरुचरित्राचं फळ आपल्याला प्राप्त होण्यासाठी गुरुचरित्रामधलं हा 14वा अध्याय जर आपण वाचला तर आपले सगळे गुरुचरित्र वाचण्याचं पुण्य प्राप्त होतं. हा एक 14वा अध्याय असा आहे, तो पूर्ण गुरुचरित्र वाचून आपल्या ज्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात, आपल्या घरातले वास्तुदोष, घरामधले पितृदोष, नजरदोष, जे काही दोष आहेत आपले, त्या गुरुचरित्र वाचनाने आपले सगळे हे दोष नष्ट होतात. मग आपल्याला हा ग्रंथ वाचण्याचं जेवढं पुण्य प्राप्त होतं, जेवढे दोष आपले नाहीसे होतात, तेवढं पुण्य हा एक 14वा अध्याय वाचल्याने आपल्याला प्राप्त होतं. हा 14वा अध्याय वाचण्याला काही नियम नाही, काही आपल्याला अडथळे नाही. आपण दररोज पण वाचू शकता. दररोज वाचणं जमलं नसेल तर आपण हे दत्त जयंतीनिमित्त 20 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत आपण हे 7 दिवस रोज आपण हे सकाळ संध्याकाळ आपल्याला ज्या वेळेमध्ये वेळ भेटेल त्या वेळेमध्ये वाचायचं आहे. आपल्याला ह्या फक्त 12 ते 12:30 ह्या वेळेमध्ये कोणतीही दत्त महाराजांची सेवा करू नये. हा 12 ते 12:30 हा वेळ दत्त महाराजांचा भिक्षा मागण्याचा वेळ आहे. म्हणून दत्त महाराज हे पृथ्वी भ्रमणासाठी निघून जात असतात. म्हणून हा वेळ आपण टाळून बाकीच्या कोणत्याही वेळेला आपल्याला जसं जमेल तसं आपण हे अध्यायाचं वाचन करायचं आहे. आणि तसे समजा आता तुमच्याकडे हा गुरुचरित्राचा 14वा अध्याय नसेल तर मग हा पोथी कुठून आणावा किंवा मोठ्या ग्रंथामधूनच वाचावा का? तर नाही, आपल्याला मोठ्या ग्रंथाला हात स्पर्श करायचं नाही. आपल्याला 14वा अध्यायाचा एक छोटीशी बाजारामध्ये ते पुस्तक प्राप्त होते आणि ते पुस्तक आपण बाजारातून 14व्या अध्यायाची सेपरेट पुस्तक घेऊन यायचे आहे आणि मग आपल्याला वाचन करायचं आहे. समजा कसं आता तुमच्याजवळ जर आसपास कुठं भेटलंच नसेल तर मग काय करावं? अशा वेळेस आपण मोबाईलवरती किंवा गुगलवरती सर्च करावं किंवा यूट्यूबवरती सर्च करून ते आपण श्रवण करावं आणि वाचन केलं तर आपल्याला ते अतिउत्तम. कारण का हा जो गुरुचरित्र ग्रंथ इतका पवित्र आहे, त्या ग्रंथाला दररोज स्पर्श करणं हे चांगलं आपल्यासाठी नसतं. समजा आता ते तुम्हाला 14 अध्यायाची पोथी भेटलीच नसेल तर मग आता आपण काय करावं? गुरुचरित्र वाचायची तर आपल्याला इच्छा आहे. तर तुम्ही स्वामी समर्थांचं सारामृतांचं एक पारायण जरूर तुम्ही करू शकता.
तुमच्याकडे श्री स्वामी चरित्र सारामृतांचा ग्रंथ असेल तर तुम्ही एका पाटावरती ते मांडून आपण त्याची पोथीची पूजा वगैरे करून दररोज 3 अध्याय याप्रमाणे एक पारायण तुम्ही कंप्लीट करू शकता. समजा आता तुम्ही दररोज 3 अध्याय वाचत आहात तुम्हाला, तर तुम्ही दररोज हा एक अध्याय वाचून तुम्ही 7 पारायण करू शकता. आणि समजा तुमच्याकडे हा ग्रंथ तुम्ही आधीपासूनच वाचत आहात, तरीही पण आपल्याला ह्या दत्त जयंती सप्ताहामध्ये संकल्प करून आपल्याला श्री स्वामी समर्थांचं श्री स्वामी समर्थ सारामृतांचं 7 पारायण आपल्याला करायचं आहे. गुरुचरित्र जर पारायण करत नसाल तर हे पारायण करा. जेवढे गुरुचरित्र वाचण्याचं पुण्य प्राप्त होईल तेवढंच पुण्य ह्या स्वामी समर्थ ग्रंथाला वाचण्याचे पुण्य प्राप्त होईल. एवढंच आहे की आपल्याला ह्या ग्रंथाला वाचण्याला कोणतेच नियम नाही. फक्त एवढंच टाळायचं आहे की आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे. ह्या 2 गोष्टी आपल्याला आवर्जून पाळायच्या आहेत. आणि बाकीच्या ज्या पुराण वर्ज्याचे काही एवढे कडक स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाला कडक नियम नाही आहे. म्हणून आपल्याला सोपं आणि जास्त काही मेहनत न करता आपल्याला पुण्य प्राप्त करायचं असेल, आपल्याला दत्त महाराजांची कृपा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृतांचं ग्रंथाचं पारायण आपल्याला दत्त सप्ताह ह्या वेळेमध्ये आपल्याला आवर्जून करायचे आहे. तुम्ही जर दररोज 3 अध्याय वाचत असाल तरीही पण तुम्ही सप्ताहामध्ये असे 7 दिवस तुम्ही 3-3 अध्याय वाचून 1 पारायण करू शकता किंवा एक पूर्ण 21 अध्याय वाचून 7 पारायण करू शकता किंवा 7-7 अध्याय वाचून तुम्ही 2 पारायण किंवा 3 पारायण करू शकता. यथाशक्ती तुमच्यावर आहे, पण कोणती ना कोणती सेवा तुम्ही जरूर रुजू करा. श्री दत्त महाराजांचा जन्मदिन आहे, आपल्या दत्त महाराज जन्मदिन आहे. आपल्या कसं मुलांचा जन्मदिन असल्यासारखंच आपल्या दत्त महाराजांचा जन्मदिन आपल्याला साजरा करायचा आहे आनंदाने आणि उत्साहाने. आणि तसेच अजून समजा तुम्हाला दत्त महाराजाचे कोणते जे काही मंत्र आहेत ते तुम्ही जप करू शकता. ह्या सप्ताहामध्ये तारक मंत्राचे तुम्ही दररोज 11 वेळेस असे 7 दिवस तुम्ही दररोज तारक मंत्राचा जप करून ते तीर्थ बनवून आपण ते तीर्थ घरच्या सगळ्या माणसांनी आपण ते तीर्थ घेऊ शकता. समजा तुम्हाला हे कोणती सेवा करायला जमत नसेल तर तुम्ही फक्त दत्त महाराजांचं ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राचा पण तुम्ही यथाशक्ती जप केला तरीही दत्त महाराजांची तुमच्यावर कृपा राहील आणि तुमचे सगळे काही दोष आहेत ते संकटे आहेत नाहीसे होईल. आणि दत्त जयंतीच्या दिवशी आवर्जून दत्त महाराजांचं दर्शन घ्यावं आणि आपल्या जे काही दोष आहे, काही आपल्या घरामध्ये वास्तुदोष, नकारात्मकता दोष सगळं नष्ट व्हावं ही विनंती करून थोडं पिवळे पदार्थाची मिठाई, केळे अर्पण करून दत्त महाराज धामामध्ये आपल्या यथाशक्ती दानधर्म करून आपल्याला दत्त महाराजांचं दर्शन आवर्जून घ्यायचं आहे. ह्या छोटीशी माहिती शेअर करायची होती. आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर